नमस्कार मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मास्टर चॅनलच्या माध्यमातून MCQ ऑन ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट 03 बघणार आहोत. क्वेश्चन 1. द पार्ट दॅट डझंट बिलॉंग टू टी स्क्वेअर इज डॅश डॅश डॅश. खालीलपैकी कोणता भाग टी स्क्वेअरचा नाही? ऑप्शन ए वर्किंग एज, बी ब्लेड, सी स्टॉक, डी इबोनी. तर आन्सर आहे इबोनी, कारण इबोनी हा टी स्क्वेअरचा भाग नसून ड्रॉइंग बोर्डचा भाग आहे. क्वेश्चन 2. व्हॉट इज द टाईप ऑफ ड्रॉइंग शोन बाय डी. डी भागाची ड्रॉइंग कुठल्या इंजिनिअरिंगची आहे? तर ऑप्शन आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सी सिव्हिल इंजिनिअरिंग, डी मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर आन्सर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कारण ड्रॉइंगमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा प्लॅन दिसत आहे, त्यामुळे आन्सर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. क्वेश्चन 3. विच ऑफ द फॉलोइंग टूल इज यूज टू ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन. आडव्या लाईन ड्रॉ करण्यासाठी कोणतं टूल यूज केलं जातं? ए मिनी ड्राफ्टर, बी प्रोटेक्टर, सी टी स्क्वेअर, डी फ्रेंच कर्व. तर आन्सर आहे टी स्क्वेअर, कारण टी स्क्वेअरने आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू शकतो. क्वेश्चन 4. अकॉर्डिंग टू द इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट विच अमॉंग्स द फॉलोइंग डेजिग्नेशन हॅज द साईज 1000x700 mm. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटनुसार 1000x700 mm ही साईज खालीलपैकी कोणती नाम दर्शवते? तर आन्सर आहे B1. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज टू फिक्स ड्रॉइंग शीट ऑन द बोर्ड. ड्रॉइंग बोर्डवर ड्रॉइंग शीट फिट करण्यासाठी खालीलपैकी काय यूज करत नाही? ऑप्शन आहेत ए ड्रॉइंग पिन्स, बी अधेसिव्ह टेप्स, सी क्लिप्स आणि डी थ्रेड. तर आन्सर आहे थ्रेड, कारण ड्रॉइंग पिन्स, अधेसिव्ह टेप्स, क्लिप हे आपण ड्रॉइंग शीट फिट करण्यासाठी यूज करू शकतो, पण थ्रेड म्हणजे धागा आपण वापरत नाही, म्हणून आन्सर आहे थ्रेड. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ A1 साईज ड्रॉइंग शीट. A1 साईज ड्रॉइंग शीटसाठी खालीलपैकी कोणतं डायमेन्शन आहे? आन्सर आहे 594 mm बाय 841 mm. ड्रॉइंग शीटचे A1 साईजचे डायमेन्शन तुम्ही खालील चार्टमध्ये बघू शकता. क्वेश्चन नंबर 7. द डेजिग्नेशन ऑफ शीट ऑफ साईज 594 बाय 841 इज. तर आन्सर आहे A1. बघा इथे 594 आणि 841साठी साईज विचारलेली आहे, A0, A1, A2, A3. तर त्यापैकी A1 हे आन्सर आहे. ड्रॉइंग शीटचा चार्ट जर रेफर केला तर तुम्हाला A1ची साईज 594 बाय 841 दिसेल. क्वेश्चन नंबर 8. अकॉर्डिंग टू द इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट व्हॉट इज द साईज ऑफ द डेजिग्नेशन A3 इन mm. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटनुसार A3ची साईज काय आहे? तर आन्सर आहे 420/297. चार्टमध्ये बघितलं तर A3ची साईज 297/420 असं उलटसुलट होऊ शकते. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द टाईप ऑफ ड्रॉइंग शोन बाय बी. बी लेटरने दाखवलेली ड्रॉइंग खालीलपैकी कुठल्या इंजिनिअरिंगची आहे? ऑप्शन आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर ड्रॉइंगमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट दिसत आहेत, बघा बल्ब दिसतो आहे, त्यानंतर हाय व्होल्टेजचे इन्स्ट्रुमेंट दिसत आहेत, तर ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ड्रॉइंग आहे. क्वेश्चन नंबर 10. SP 46 2003 recommends the border of dash 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 mm width for the sheet size A0 and A1 and dash 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 mm for the size A2, A3, A4 and A5. SP 46 2003 रिकमेंड करते की ड्रॉइंग शीटची बॉर्डर ही A0, A1साठी किती असली पाहिजे आणि A2, A3, A4, A5साठी किती असली पाहिजे? तर A0, A1साठी 20 mm असली पाहिजे आणि A2, A3, A4, A5साठी 10 mm असली पाहिजे. बघा या ड्रॉइंग शीटमध्ये A0, A1साठी 20 mm घेतलेले आणि A2, A3, A4, A5साठी 10 mm घेतलेले. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर MCQचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा, मी व्हिडिओ नक्की बनवेल. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.